हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. सो आज आहे 8 मार्च आणि आजपासून मी ब्लॉगची सुरुवात करते. हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे. तो ह्यामध्ये अशा भरपूरशा चुका असू शकतात, असतीलच. सो तर तुम्ही मला नक्कीच सांगा. तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता मी काय चुकलं आणि मी अजून काहीतरी सुधारणा करू शकते, कशी करू शकते. मला नक्की सांगा कमेंट करून. खूप सारं माहिती आहे तर नाही माहिती, पण मी म्हणलं चला आज नाही, उद्या नाही, उद्या नाही, परवा असं करता करता खूप दिवस गेलेले आहेत की मला ब्लॉग चालू करायचे. आणि अजून काय ब्लॉग चालू केलेलं नाही आहे. सो फायनली आज मी ठरवलं की आजपासून मी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. कसेही असू देत, पण मी टाकणार आहे. मी ॲटलिस्ट ट्राय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. सो आमच्या मॅडमला सांभाळून मी प्रयत्न करणार आहे माझं ब्लॉग करायचं. सो तुम्ही नक्कीच बघत राहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हाय फ्रेंड्स, तर सकाळी ब्लॉग चालू केला होता, त्यानंतर मग कंटिन्यू नाही केला. घरातली कामं, ह्यांची दोघांची आंघोळी, स्वयंपाक, भांडी, कपडे, फरशी सगळं कामं झालीत आता आणि वाजलेत 4:30. सो पूर्ण दिवस गेला आहे ह्या कामांमध्ये. आता आम्ही करतो थोडासा अभ्यास. माझ्या दादाचा थोडासा अभ्यास राहिलाय, उद्या एक्झाम आहे त्याची, तर त्याचे ऑनलाईन हो तो म्हणते आता त्याचा मी अभ्यास घेत होतो थोडासा. त्याचे एक्झाम्स चालू आहेत. सो त्यातच थोडासा बिझी आहे. म्हणून ब्लॉग कसा कंटिन्यू करायचा, काय घ्यायचं काय नाही, काहीही समजत नाही. सुरुवातीचे ब्लॉग असेच असतील मे बी सगळ्यांचे. तर मी ट्राय करते काहीतरी दाखवण्याचा, पण लेट्स होप. आणि वुमेन्स डेचा काही नाही, आमच्या इथे एक चॉकलेट भेटली आम्हाला, त्यात पण आम्ही खुश आहेत. आपण लेडीज किती साधे असतो ना, एक चॉकलेट भेटली तरी पण आपण खुश होऊन जातो की चला वुमेन्स डे आपल्यासाठी झाला. पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपण आहोत असेच खुश. सो चला मग भेटते थोड्या वेळाने. आता जरा आवरते, अजून फ्रेश वगैरे होते, चहा वगैरे करायचा आहे अजून. सो चला भेटते मी थोड्या वेळाने तुम्हाला. बाय. सो हे फ्रेंड्स, तुम्हाला म्हटलं होतं मी चहा वगैरे करून भेटते. तर चहा आमचं झालेला आहे आणि चहा नाश्ता. आता हे कपडे जे घेऊन आले हे मी घडी करून घेते, आवरते सगळं आणि मग आता करते स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकाचं असं काही नाही आहे, सकाळी साहेबांनी चिकन आणलं होतं. सो चिकनच बनवणार आहे. शिजवून वगैरे ठेवलं आहे, झाले, माझा मसाला वगैरे रेडी आहे. सो आता फक्त गरम गरम भाकरी आणि चिकनची भाजी करणार आहे, काळ्या मसाल्यातली. सो बघत राहा तुम्ही. आणखी एक, ज्यावेळेस मी ब्लॉग स्टार्ट करते ना, माझी ही छकुली आहे ना, ही मला इतकी छान अशी बघत असते ना, मला खूप छान वाटतं हिला बघून. म्हणून मी ब्लॉग्स करते, म्हणजे हे सगळे रेकॉर्ड होत राहील आणि मला कायम बघता येतील. ती मोठी जरी झाली ना, त्यावेळेस पण मला हे सगळं बघता येईल की हां बघा असंच मी स्टार्ट केलं होतं. पण छकुली एवढीशीच होती त्यावेळेस स्टार्ट केलं. अशी लेकरं छोटे छोटे असताना स्टार्ट करते, म्हणजे हे आठवणी कायम राहतील सोबत. कसं काय स्टार्ट केलं, कशी होती लेकरं, आता कशी होतील पुढं जाऊन मोठी. तर त्यासाठी हे फक्त एक आठवणी जोपासण्यासाठी मी स्टार्ट करते. सो बघत राहा. आता मी स्वयंपाकाची तयारीला लागली, म्हणजे स्वयंपाक चालू केलेला आहे. तुम्ही बघू शकता मी कढई ठेवून दिलेली आहे. तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. मी तेल हे तपायला ठेवून दिलेलं आहे. सो तर मी यात टाकणार आहे थोडेसे जिरे. तुम्ही म्हणताल चिकनच्या भाजीमध्ये जिरे, सो खूप नाही टाकायचे, थोडेसेच टाकायचे आहेत आपल्याला, अगदी थोडेसे, फक्त चवीपुरतात जिरे टाकायचे आहेत. त्यांनी भाजीची चव खरंच खूप छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मसाला माझा रेडी होता. सो मी मसाला आता फोडणीला टाकते. कॅमेरा थोडा लांब. व्हिडिओमध्ये असं वाटत असेल तेल खूप जास्त आहे, पण तेल जास्त नाही आहे. मसाला मिक्स व्हायला जरा टाईम लागेल. आता मी मसाला मिक्स करते, मग तुम्हाला दाखवते. बघा फ्रेंड्स, आपला मसाला छान असा मिक्स झाला आहे आणि आता तुम्ही थोडंसं तेल बघा फ्रेंड्स, आपला मसाला छान असा फ्राय झाला आहे, मिक्स झालेला आहे आणि त्याला छान तेल पण सुटलेलं आहे. मसाला असा छान फ्राय करून घ्यायचा, त्याला तेल पण सुटत आलेलं आहे, तुम्हाला बघू शकता. मला ना हे असंच रात्रीचे व्हिडिओज बनवायला अजिबात आवडत नाही, कारण की आपल्या घरात असे खूप छान अशा लाईट्स वगैरे नाही आहेत की ज्यामुळे छान क्लॅरिटी वगैरे दिसेल. बॅक कॅमेऱ्याने तर अजिबात दिसत नाही आहे ती क्लॅरिटी. सो पण तरी पण ट्राय करते, बघू
कसं होतं जमते काय. सो चला मी भाजीला फोडणी देते, मग तुम्हाला दाखवते माझी भाजी कशी झाली ती. ओके. भाजी आपली तयार झाली. आता मीठ वगैरे टाकलंय मी चवीनुसार आणि तिखट वगैरे मसाला वगैरे सगळं झालं. आता ह्याला फक्त उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की आपली काळ्या मसाल्यातली चिकनची भाजी रेडी आहे. तोपर्यंत मी करते भाकरी. तुम्ही म्हणते ना घोड्याचा आवाज कुठून यायला लागला अचानक, तर मी तुम्हाला दाखवते माझ्या मागं. हे बघा, ही इथेच खेळते आहे. सो प्लीज आवाज जरा इग्नोर करा आणि माझं ऐका मी काय बोलते. काय मला वाटलं होतं ह्या लेकरांसोबत ब्लॉगिंग करणं खूप जास्त सोपं असणार आहे, पण नो, मी चुकीची ठरले. हे खूप जास्त अवघड आहे असं वाटतं मला. कारण कितीही काही केलं तर हे जास्त 10 ते 15 मिनटं, त्यापेक्षा जास्त ही लेकरं शांत नाहीत बसू शकत. आणि मी मोबाईल घेऊन काहीतरी करते म्हणून हे सारखं खाली येऊन बघतात की काय करते नक्की मम्मा. शिजा काय झालं, काय झालं दीदी. तिला पाहिजे ही गॅसची शेगडी जी ती चाटत बसते. चला मी आधी भाकरी टाकते मग तुम्हाला भेटते. तशी मी एका हाताने नाही भाकरी थापत, पण आता मी एका हातात मोबाईल आहे, मोबाईल धरायला कोण नाही आहे म्हणून मी असं ट्राय करते. एका हातात मोबाईल धरून भाकरी टाकायचा प्रयत्न करते. मी केलाय बराच वेळा. हो 2 मिनिटं. आणि एक भाकरी तव्यावर. आधी ना सुरुवातीला मला भाकरीच येत होता आणि मला भाकरी करायचं इतका कंटाळा यायचा, कारण मला तर येतच नव्हतं ना व्यवस्थित. भाकरी करण्यापेक्षा माझं असं म्हणणं असायचं की मी तेवढ्या वेळात मी चपात्या करून देते. पण आता आवडतात खायलाही आणि करायलाही. भाकरी झाली आहे आता ही टाकते आणि मग आता ही आहे माझी शेवटची भाकरी. मी शेवटची भाकरी टाकते, हात धुते आणि इथे माझा स्वयंपाक होत आहे पूर्ण. मी भाकरी टाकते आणि मग तुमच्याशी बोलते. मी भाकरी टाकली. तुम्ही म्हणता इतकी छोटी भाकरी का, तर आम्हाला असं तर 3 भाकरी पुरतात. हां, तर एक गोष्ट सांगायची राहिली होती की मी आत्ता नव्हते करणार स्टार्ट व्लॉगिंग. मी एक आपले सबस्क्रायबर वाढल्यावर 500-600 पर्यंत सबस्क्रायबर झाल्यानंतर मग मी व्लॉगिंग स्टार्ट करणार होते. पण मग नंतर म्हटलं तोपर्यंत वाट बघण्यापेक्षा एक काम करूया, आपण आत्ताच व्लॉगिंग स्टार्ट करूया. सबस्क्रायबर हळूहळू वाढत राहतील, तोपर्यंत आपली कंटेंट क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. आपण आणखी नवीन शिकू. एडिटिंग करायला शिकेन मी छान. आणि म्हणून मग मी स्टार्ट केलं. म्हटलं तोपर्यंत वाट बघण्यापेक्षा आतापासून सुरुवात करूया थोडं. आता एक 5-10 मिनिटाचे व्लॉग्स बनवते, नंतर हळूहळू क्वालिटी चांगली होईल, तुम्हाला आवडायला लागतील, लोकांना सवय लागेल, तोपर्यंत वेळ जाईल. सो म्हणलं आपण आत्ता स्टार्ट करूया. माझे जास्त काही नाही आहेत सबस्क्रायबर, पण तरी पण त्यांच्यासाठी जे आहेत त्यांच्यासाठीच बनवते व्लॉग्स. सो तुम्हाला माझ्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, माझं नाव, शिक्षण हे काय, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असल्यास नक्कीच सॉरी. आणि मी काय इम्प्रूव्ह करू शकते मला नक्की कमेंट करून सांगा.
अजून पण कॅमेऱ्याचा थोडा प्रॉब्लेम होतो, इकडे बघायचं इकडे बघायचं असं होतंय, पण असो हळूहळू आता सवय लागेल कसं करायचं काय. चला मग भेटूया पुन्हा एका छान अशा नवीन आणि एका छान अशा ब्लॉगमध्ये. सो चॅनलवर नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो बाय.